आज मी तुम्हाला माझ्या चकलेल्या फसल्यांची रेसिपी सांगणार आहे. चकलेल्या फसल्यांची नाही हो, फसलेल्या चकल्यांची रेसिपी सांगणार आहे. आता एवढा मोठा व्हिडिओ शूट तरी केला, पण चकल्या बिघडल्या म्हणून पोस्ट करू की नको असं वाटत होतं. पण म्हटलं चला करूया, आता सगळंच कसं व्यवस्थित होईल ना, कधी कधी असं बिघडतं. तर आज ना असं चकल्या करायच्या ठरवल्या म्हणून तांदळाचं पीठ होतं ते 2 ग्लास घेतलं आणि अर्धा ग्लास चणा डाळीचं पीठ, भाजलेली चणा डाळ असते त्याचं पीठ करून घेतलं आणि काय मोहन वगैरे घातलं, परत लाल तिखट, मीठ आणि ओवा, थोडेसे तीळ असं टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून पीठ छान गरम पाण्यात मळून घेतलं. जरा चिकटपणा येऊ दे म्हणून. पण काय झालं, ते जास्त वेळ मी मळून ठेवलं कारण भावातला झोप आली होती. त्याला झोपवूपर्यंत म्हणजे ते पीठ इतकं सॉफ्ट झालं ना, तर त्याच्या चकल्या अशा तुटायला लागल्या. आता किती म्हणजे मोठ्या केल्या तर अशा तुटतच होत्या. तर म्हटलं चला छोट्या करून बघूया म्हणून छोट्या केल्या तर त्या छान निघत होत्या. पण काय होते, आपलं किती वेळ म्हटलं एवढ्या छोट्या चकल्या तळत बसायच्या, म्हणून मी असं डायरेक्ट कढईतच अशी मी चकल्या गाळायला लागले. पण आपल्याला पण ते काय एवढं सॅटिस्फॅक्शन येत नाही, म्हणून म्हटलं चला वेळ लागेल ना पण व्यवस्थित करूया. चवीला मात्र एकदम छान झाल्या होत्या. सो चला, आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.